हा बोला. हा बोल ना बेटा, आवाज ओळखला. बोल, काय म्हणते? हो, घ्यायचे आहे आपल्याला सायन्सचे क्लास. एकदा तुमचे ऍडमिशन झाले म्हणजे मग सुरू करता येतील ना. आता किती जण, हा किती जण ऍडमिशन घेतात त्याच्यावरती अवलंबून आहे. ऍडमिशनला काय करायचं? फी फी भरली की झाले ऍडमिशन तुमचे. हा, दर महिन्याला. कारण मग कधी पण सुट्ट्या लागू शकतात ना. त्यामुळे 5 तारखेपर्यंत भरले म्हणजे मग 6 पासून आपल्याला सुरू करता येतं. 1 तारीख ते 5 तारीख या दरम्यान जमा करायची सर्वांनी, म्हणजे मग पुढे आपल्याला कंटिन्यू करता येतं ते. सकाळी तुम्ही ते कोणी काही इंटरेस्ट दाखवला नाही, काही त्याच्यावरती चर्चा नाही केली. म्हणलं मग जाऊ द्या. मग पृथ्वी, वा, दोघं छतावर येऊन बसले का? वा, गुड, चांगले. तर काल आपण आय आणि व्ही सर्व नावांची माहिती घेतली होती. आज त्या पुढचं बघूया. प्रथम पुरुषी एकवचनी करता झाला आय. त्यानंतर प्रथम पुरुषी अनेकवचनी करता झाला वी. सेकंड म्हणजे फर्स्ट पर्सन प्लुरल फॉर्म. त्यानंतर तृतीय पुरुषी अनेकवचनी करता घेतला आपण दे. अशा पद्धतीने एकंदरीत आपण 3 सर्वनामांची, 3 कर्त्यांची काल माहिती, वाक्यरचनाच इंग्रजी भाषेतील ज्या आपण सराव घेत असतो टेन्सचा, 7वीला कदाचित तुम्हाला थोडीफार त्याची कल्पना आलेली असेल. तर त्यामध्ये ही 8 सर्वनामं आणि 2 नाऊन, एक मास्क्युलाइन, एक फेमिनाइन, एक पुल्लिंगी आणि एक स्त्रीलिंगी, या 10च्या व्यतिरिक्त इंग्रजी भाषेमध्ये वाक्यरचना केल्या जात नाही. म्हणजे या 10च्या आजूबाजूलाच ही सगळी वाक्य राहतात. त्यामध्ये पहिले 3 आपण अभ्यासले, आय, वी आणि दे. आता बघायचे आपल्याला द्वितीय पुरुषी एकवचनी करता. आता ज्या वेळेस एखादी व्यक्ती असते, सपोज मी या ठिकाणी आहे आणि वर्गामध्ये माझ्या समोर एखादा मुलगा किंवा मुलगी बसलेली असेल, 1 असेल, 2 असेल, किंवा मला एकालाच बोलवायचं आहे. तर अशा वेळेस मी काय करतो की त्याच्यासाठी मराठीतून संबोधन वापरतो तू. ए बाळ, तू उठ बरं, तू इकडे ये, तू बाहेर जा, तू आत ये, तू तिकडं जा, तू वही दाखव, तू अभ्यास कर, तू उभा राहा, तू वाक्य दाखव, तू काय, जे काही शिक्षक विद्यार्थ्याला किंवा समोरच्या एका व्यक्तीला ज्यावेळेस आपण बोलतो इंग्रजीतून, तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीसाठी शब्द वापरतो यू, वाय ओ यू. यू म्हणजे मग हा समजा टीचर आहे आणि इथं एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या मुलाशी तू बोलतोय. तर हा बोलत असताना हा तो आय म्हणजे मी, हा याला बोलतो. ते एकवचनी असेल तर त्यासाठी शब्द वापरतो यू. या यूचा अर्थ होतो तू. ए यू, कम हियर, चल इकडे ये, तू इकडे ये. अशा पद्धतीने हा ज्यावेळेस यू येतो, तर या यूला म्हणलं जातं द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी एकवचनी एकवचनी करता. सेकंड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट. सेकंड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट. आता जरी तुम्हाला हे बोर्डवरचं सरळ दिसत असेल तरी, परंतु इथं ही शूटिंग चालू असताना किंवा हा रेग्युलर क्लास चालू असताना या ठिकाणी मी ज्यावेळेस बोर्डवरती बघतो तर मला हे सगळं उलट दिसत असतं आणि रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा हे उलट येते. परंतु तुम्हाला तिकडं आता झूम ॲपमध्ये पलीकडं जे तुम्ही आहेत, घरून क्लास करताय, तर तुम्हाला हे सरळ बोर्डवरती दिसतात.
तर अशा पद्धतीचा हा चौथा जो करता आपण वापरणार आहोत किंवा इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना वापरला जातो तर तो असतो यू. यू म्हणजे द्वितीय पुरुषी एकवचनी करता, सेकंड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. मग यामध्ये हा ज्यावेळेस बोलतो तर त्यावेळेसचे वाक्य होते यू कॅन गो नाऊ, तू आता जाऊ शकतो. यू कॅन गो नाऊ, तू आता जाऊ शकतो. यू कॅन प्ले, आता तू खेळू शकतो. यू कॅन प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळू शकतो. अशा पद्धतीच्या ह्या वाक्य रचना येतात. यू विल प्ले, तू खेळू शकेल. म्हणजे समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण तू संबोधून तू आमच्याकडे ये, तू उद्या खेळायला येशील का, तू उद्या शाळेत येशील का, अशी जी आपण वाक्य वापरतो तर ती वाक्य सुरुवात होते यूने. आणि म्हणून पहिला व्यक्ती दुसऱ्याला बोलतो. पहिला बोलतो म्हणून तो असतो फर्स्ट प्रोनाउन, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. दुसऱ्याला बोलतो म्हणून तो असतो दुसरा द्वितीय पुरुषी एकवचनी करता, तो असतो शब्द यू. आता याच यूचा दुसरा जवळचा भाऊ आहे तो सुद्धा असतो यू. त्याचा मराठीतून अर्थ होतो तुम्ही. आणि इथं सर्वात मोठी गंमत किंवा इथं सर्वात मोठा गोंधळ होतो मुलांचा, की कारण होतं काय की मराठीमध्ये तुम्ही हा शब्द आदरदर्शक वापरला जातो, आदराने वापरला जातो. आणि मग हे लक्षात येत नाही की मग वडिलांसाठी आपल्याला वाक्य रचना करायची आहे. आपल्याकडे तर आई वडिलांना आपण आवाजावं बोलतो, आईला आवाजावं बोलतो, मोठ्या भावाला किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना आपल्याकडं मराठीतून आदरदर्शक शब्द आहे त्याच्यामध्ये हा तुम्ही शब्द येऊन जातो. तुम्ही आमच्याकडे जेवायला येताल का, तुम्ही उद्या कुठं जाणार आहात, तुम्ही आमच्यासोबत येताल का, अशा पद्धतीचं मराठीमध्ये बोली भाषण किंवा संभाषण होतं. इंग्रजीमध्ये मात्र तसा प्रकार नसतो. इंग्रजीमध्ये तुम्ही हा शब्द जो आहे तर द्वितीय पुरुषी अनेक वचनी करता म्हणून वापरला जातो. म्हणजे 4-5 मुलं असले तर आणि खूप गोंधळ करायला लागले तर शिक्षक डायरेक्ट म्हणतात तुम्ही बाहेर व्हा बरं वर्गाच्या. मग या ठिकाणी तुम्ही बाहेर व्हा तर याच्यामध्ये अर्थ काय असतो, तुम्ही सगळेजण, म्हणजे अनेक वचनी. पहिला दुसऱ्याला बोलतो, परंतु दुसऱ्याला सांगत असताना समोर ग्रुप आहे, एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून तुम्ही हा शब्द होतो द्वितीय पुरुषी अनेक वचनी करता. तर मग आता तो आपण या ठिकाणी लिहूया. दुसरी शाई मी वापरतो त्याच्यासाठी, म्हणजे हा आय ज्या वेळेस अजून दुसऱ्यांना बोलतो आणि त्या ठिकाणी जर असे 4-5 मुलके असले, 4-5 जण असले तर मग मुलं मुली असतील तर या सगळ्यांना एकत्रितरित्या शब्द वापरला जातो तुम्ही. या सर्वांना शब्द वापरला जातो तुम्ही. आणि म्हणून तो असतो यू. आणि मग या ठिकाणी या यूला म्हणतात सेकंड पर्सन प्लुरल, प्लुरल सब्जेक्ट. द्वितीय पुरुषी अनेक वचनी करता, द्वितीय पुरुषी अनेक वचनी करता, तो शब्द येतो यू. अशा पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये यू 2 वेळेस येतात, अलग लक्षात. आणि या यू मध्ये अनेक वचनीसाठी यू आहे, सिंग्युलर साठी जर त्या ठिकाणी फेमिनाईन असेल, स्त्रीलिंगी असेल तरी यूच वापरायचं, आणि पुल्लिंगी जर असेल, मस्कुलाइन जेंडर असेल तरी देखील तुम्हाला यूच वापरायचा. आणि म्हणून असे हे 2 यूचे उपयोग आपल्याला या ठिकाणी पहिला दुसऱ्याला ज्यावेळेस बोलतो. तो शुभमला सांगून सुद्धा शुभम इथं सायकलवरती इथं आलेला आहे ऑफलाईनसाठी, आणि म्हणून त्याला लिहून घ्यायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, हे बोर्डवरती काय लिहिलंय ते. चित्रही तुम्हाला नंतर वहीवरती तुमच्या उतरून घ्या, चित्रही काढून घ्या. ते बाकीचे 2 जण पळशीचे ते कसं काय नाही आले रे? मोबाईल मोबाईल नाही त्यांच्याकडे.
शिवम लिहि लवकर. चला, शिवमचं झालं. स्क्रीनशॉट काढून घेतला तुम्ही? ओके. तर आता एकंदरीत कालचे 3 आणि आजचे 2 झाले 5. आता उरलेले जे काही कर्ते आहे ते आपल्याला बघायचे. आय आणि उई झाल्यानंतर आता करता येतो त्या ठिकाणी तृतीय पुरुषी एकवचनी. काल तृतीय पुरुषी अनेक वचनी बघितलं, आता तृतीय पुरुषी एकवचनी. स्त्री आणि पुरुषांसाठी इंग्रजी भाषेमध्ये तृतीय पुरुषी एकवचनी करता वेगळा वापरला जातो. आता या दोघांचं समजा मी या ठिकाणी वर्गामध्ये आहे, हा असतो आय, हा काय फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, आणि इथं काही मुलं वर्गामध्ये बसलेली आहेत. यांना मी ज्यावेळेस विचारतो, बाहेर रस्त्यावरती एक अनोळखी मुलगा किंवा एखादा व्यक्ती चालला, तर पहिला दुसऱ्याला विचारतो तिसऱ्याबद्दल. इथं त्यावेळेस तो व्यक्ती काय म्हणतो? ही म्हणजे तो. याला म्हणतात थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, तृतीय पुरुषी एकवचनी करता. आणि जर याला कदाचित ती मुलगी असेल तर मग त्यासाठी शब्द वापरला जातो शी म्हणजे ती. याला म्हणलं जातं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी. तृतीय पुरुषी एकवचनी करती, तृतीय पुरुषी एकवचनी करती. म्हणजे पहिला दुसऱ्याला तिसऱ्याबद्दल विचारतो, कारण तो जवळ नाही. मग इथून बोलताना आपण काय म्हणतो? तो मुलगा तिथं काय करायला लागला, ती मुलगी तिकडे कशाला गेली. अशा पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये पुरुषांसाठी म्हणजे पुल्लिंगीसाठी, मुलांसाठी, व्यक्तींसाठी तो शब्द वापरला जातो. तो शब्द असतो ही. आणि हे डोक्यातून काढून टाका की आपल्याला कुठलीही व्यक्ती असेल तर त्या सगळ्यांसाठी ही हा शब्दच वापरावा लागतो. मग आदरदर्शक असेल तर आपल्याकडं तुम्हाला शिकवलं जातं की तुम्हीसाठी यू, आणि मग तो यू तुम्ही आदरदर्शक म्हणून जर वापरला तर ती वाक्यरचना चुकून जाते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही हा शब्द वापरावा लागतो. ही इज प्लेइंग देअर, ही इज कमिंग फ्रॉम देअर, तो तिथून येत आहे. ही इज गोइंग आउट ऑफ द क्लास, तो क्लासमधून बाहेर जात आहे. मग शिक्षक जरी जात असेल, व्हॉट इज युअर टीचर डुईंग नाऊ, तुझे शिक्षक आता काय करतायत, तर तुम्ही म्हणतात ही इज टीचिंग मी, ते आम्हाला शिकवतायत. म्हणजे शिक्षकासाठी सुद्धा तुम्हाला तो हाच शब्द वापरायचा आहे. मग बऱ्याचदा काय होतं की समजा फोन आला तुम्हाला, फोनवरती एखाद्याने तिकडून जर विचारलं व्हॉट आर यू डुईंग नाऊ किंवा व्हॉट इज युअर टीचर डुईंग नाऊ, तुझे शिक्षक आता काय करतायत, तर तुम्ही त्याचं उत्तर देतात की ते आम्हाला शिकवतात, हे मराठीतून. परंतु ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये आम्ही देचा अभ्यास शिकवतो ते त्या ती मग मुलांना काय वाटतं की दे म्हणजे ते. मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणतात दे आर टीचिंग अस, ते आम्हाला शिकवत आहेत, तर ते वाक्य पूर्णपणे चुकून जातं. त्या ठिकाणी तुम्हाला म्हणावं लागतं ही इज टीचिंग अस, ते आम्हाला शिकवत आहेत. म्हणून ही म्हणजे तो नसून ते ही म्हणजे तो बरोबर काय ते सुद्धा. जसं शी आपण ती म्हणून वापरतो दोन्ही वेळेस, तर तसंच ही तुम्हाला वापरायचं असतं. म्हणून त्याला तृतीय पुरुषी एकवचनी करता असं म्हणतात. कारण तुमचा मित्र विचारतो तुम्हाला, तुमचा मित्र विचारतो तो प्रथम पुरुषी, तुम्हाला विचारतो तो द्वितीय पुरुषी, माझ्याबद्दल विचारतो ते तृतीय पुरुषी. चला व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा, तिचा लिहून घ्या. करेक्ट. शुभम कधी होऊ द्या. शुभम आला इथं. वैभव आता कालचे 3, आजचे 3, आज किती झाले? यू आणि
ही शी म्हणजे चार चार तीन किती झाले 7. आता शेवटचा शिल्लक राहिला प्राण्यांसाठी तो वापरला जातो. हा एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही अर्थाने वापरला जातो. तर त्या ठिकाणी समजा लांब अंतरावरती काही कुत्रे वगैरे काही माकडं उड्या मारत असतील तर त्यासाठी इट हा शब्द वापरला जातो. मी जर विचारलं व्हॉट इज देअर, तिथे काय आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणता देअर इज अ गँग ऑफ मंकीज, तिथं माकडांची टोळी आहे. मग मी म्हणेन व्हॉट आर इट डुईंग देअर, ते तिथं काय करतायत. त्या ठिकाणी साधारणपणे व्हॉट आर दे डुईंग असा शब्द आपण वापरू नये. कारण काय राहतं की दे हा शब्द मानव प्राण्यांसाठी वापरतात, साधारणपणे प्राण्यांना वापरू नये. आणि म्हणून मग तुम्ही उत्तर देता इट आर प्लेइंग, इट आर जम्पिंग देअर. अशा पद्धतीने ही वाक्यरचना करायची. म्हणून इटला आपण तृतीय पुरुषी एकवचनी करता असं म्हणलं जातं. आणि मग तो फक्त असतो प्राण्यांसाठी, म्हणजे मनुष्य प्राणी सोडून इतरांसाठी. तर मग हा शेवटचा आहे इट. इटचा अर्थ सुद्धा ते त्या अर्थी होत आहे. हा वापरला जातो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, तृतीय पुरुषी एकवचनी करता, आणि हा वापरायचा मनुष्य सोडून इतर प्राण्यांना. म्हणजे अशा पद्धतीने इंग्रजी भाषेतून ज्यावेळेस वाक्य लिहिल्या जातात किंवा बोलल्या जातात तर आपण त्याची यादी लिहिली. आता 2 नाऊन येतात, एक स्त्रीचं नाव किंवा एक पुरुषाचं नाव, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी, अशी ती वाक्यरचना असते. आणि मग त्यावरती आपल्याला बोलताना किंवा लिहिताना ही सर्वनामे आणि दुसरी नामे, 2 नावं स्त्रियांचं किंवा पुरुषांचं किंवा त्यांच्या संबंधी इतर सर्वनामं येतात. म्हातारी व्यक्ती असेल ओल्ड मॅन, तरुण असेल तर यंग मॅन, किंवा यंग लहान असेल तर किड, चाइल्ड, व्हॉट एव्हर मे बी, दीज आर दी वर्ड युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स. तर आपल्याला आता बघायचंय कोणत्या या प्रथमा, द्वितीय आणि तृतीय सर्वनामासहित आपल्याला या वाक्यरचना समजावून घ्यायच्या. आणि म्हणून या ठिकाणी पहिली वाक्यरचना सुरुवात होती आय, नंतर वी, नंतर यू, नंतर यू, नंतर दे, नंतर इट, नंतर ही, नंतर शी, त्यानंतर मग बालिका, आणि त्यानंतर शेवटी मी, सर्वात शेवटी मनोज. आय, वी, यू, दे, इट, ही, शी, बालिका, मनोज, अशी ही वाक्यरचना असते. असे हे त्या ठिकाणी सर्व नाम आपल्याला वापरायची असतात. लिहून घ्या एका खाली एक. झोपले नाही ना पृथ्वीराज? गुड गुड गुड. नाही मग संध्याकाळ व्हायला लागली, मला काय 7-7:30 वाजले की झोप लागते. येऊन गेल्यानंतर स्क्रीनशॉट काढा बेटा, म्हणजे आपल्याला पुढचं शिकता येईल. वैभव आलाय, तोही लिहितोय खास. आणि थोडं लिहिलं म्हणजे तुम्हाला वाटतंय की क्लास चालू आहे म्हणून, काय की नाही? क्लिअर आवाज येतो, तुम्हाला वाटत असेल ना आपण क्लासमध्येच बसलो आहोत म्हणून. इकडे बघितल्यानंतर असं समोर वाटतंय की नाही वाटतंय? गुड. आता मी आपला लाईट लावतो, डिस्क्यावर लाईट लावतो. आपला लाईट चमकायला की नाही? डिस्क्या लागला मग गोळीबार. भारी दिसायला की नाही? आता एकदा पाणी पितो आणि मग आपण टेन्स सहित वाक्यरचना ते शिकूया. अतिशय सोप्या सोप्या वाक्यातून सुरुवात करत असताना
म्हणजे अगदी 5वी पासूनच तर मी तुम्हाला कालच सांगितलं की 5वीचं इंग्रजीचं पुस्तक घ्या. त्या इंग्रजीच्या पुस्तकातून तुम्हाला छोट्या छोट्या वाक्यरचना सापडतील, त्याचा अभ्यास करा, त्याचा अर्थ लिहून काढा आणि निश्चितच स्टेप बाय स्टेप आता 2 वर्षापासून शाळेपासून तुम्ही लांब आहे. 5वी-6वीला शाळेत गेले आणि त्याही ठिकाणी काही इंग्रजीचा विशेष अभ्यास झालेला नाही. मग 5वीचं पुस्तक असेल तर 5वीच्या पुस्तकामध्ये अशा छोट्या छोट्या वाक्यरचना दिलेल्या आहेत, तर त्या बघूया आपण. सर्वात सुरुवातीला इंग्रजी भाषेमध्ये वाक्यरचनेचं जे बेसिक सूत्र असतात, काळ कोणताही असू द्या, त्या बेसिक सूत्रामध्ये पहिलं सूत्र असतं सब्जेक्ट एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट. हे प्रत्येक भाषेमध्ये हे 3च महत्वाचे असतात. फक्त याच्यामध्ये कर्म आणि कर्ता पुढे मागे होऊ शकतात किंवा काही भाषेमध्ये कर्ता सुद्धा वाक्याच्या शेवटी असेल, मला काही त्याची कल्पना नाही. हा यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्टला म्हणलं जातं कर्ता, जो वाक्यामध्ये कृती करतो तो. हा जो व्ही असतो, व्हीला म्हणतात वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. आणि हा जो ओ असतो, ओ ला म्हणतात ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अशी ही इंग्रजी भाषेतील वाक्यरचनेचं महत्वाचं हे सूत्र असतं. आता त्याबरोबर आपल्याला मराठीतून बघावं लागेल की कर्ता म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. तर मग मराठीतून ज्यावेळेस आपण कर्ता म्हणतो तर त्याला म्हणलं जातं अ पर्सन किंवा अ वर्ड विच शोज द ऍक्शन. जो कृती दर्शवितो, जो कृती करतो, त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. दुसरं वर्ब आहे, असा शब्द जो वाक्यातील कृती सांगतो. मग खाणे पिणे झोपणे उठणे, जसं मराठीमध्ये ने ल आणि क वाक्याच्या शेवटी त येतं. खातो पितो झोपतो उठतो बसतो वगैरे अशा पद्धतीची ही क्रियापद मराठीतून आहे. इंग्रजीतून मात्र ही वेगवेगळी स्पेलिंग आणि वेगवेगळा शब्द यांच्या शेवटी येतो. कर्म त्याला म्हणायचं क्रियापद. आणि कर्म म्हणजे तुमची जी काही कर्त्याची क्रिया, द ऍक्शन डन बाय सब्जेक्ट. कर्त्याने केलेली कृती ज्याच्यावरती घडते त्याला आपण काय म्हणतो, कर्म. इंग्रजी भाषेतील वाक्यरचनेचं सूत्र आहे. तर आता वळूया, वाक्यरचना आपल्याला करायची आहे आणि मग ती वाक्यरचना करत असताना सर्वात सुरुवातीला पहिलं वाक्य आपल्याला घ्यायचंय. एकदम 5वी पासून सुरुवात करत आहोत म्हणून साध्या आणि मग ते साध्या वर्तमान काळाची. तर चला वरतील्या सिंपल प्रेझेंट टेन्स आणि रेग्युलर हे सांगितलेलं याच पद्धतीने होत गेलं पाहिजे. हे कंटिन्यू राहिलं तर तुमचा इंग्रजीचा पाया पक्का होईल आणि मग मला पुढे शिकवता येईल. मग सर्वात सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता जे विद्यार्थी युट्यूब वरती हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्यासाठी हे लिहिलेलं पूर्णपणे उलट त्या ठिकाणी प्रिंट होत आहे, तरी देखील मात्र तुम्ही तोंडी वाचल्यामुळे लक्षात घेऊ शकता. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ असं त्याला आपण मराठीतून म्हणतो. साधा वर्तमान काळ. आता यातील आपल्याला काय, वाक्य एकतर होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं किंवा मग ते प्रश्नार्थी असतं. असं 3 प्रकारामध्ये हे वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. तर मग आता या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचंय आणि साधा वर्तमान कधी वापरायचं हे आपल्याला अगोदर समजावून घेणं आवश्यक आहे. तर ते तुम्ही वहीवरती त्या ठिकाणी लिहून घ्या. मी तोंडी तुम्हाला इथं सांगतो. दैनंदिन जीवनातील, मराठीतून दैनंदिन जीवनातील म्हणजे दररोजच्या आपल्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील नित्याच्या म्हणजे नेहमीच्या, दैनंदिन जीवनातील नित्याच्या कामा सवयीच्या
कामा नेहमीच्या क्रिया किंवा कृती व्यक्त करण्यासाठी साध्या वर्तमान काळाच्या वाक्यरचनेचा उपयोग केला जातो. साध्या वर्तमान काळाच्या वाक्यरचनेचा उपयोग केला जातो. यामध्ये क्रियापदाचे मूळ रूप हे वापरावेच लागते. लिहिना, यामध्ये क्रियापदाचे मूळ रूप वापरावेच लागते. पुढील वाक्यरचनेचे सूत्र. तर सूत्र जे आहे त्या ठिकाणी तुम्ही क्रमांक 1 लिहूया. होकारार्थी वाक्यरचनेचे सूत्र. होकारार्थी वाक्यरचना सूत्र. होकारार्थी वाक्यरचनेचं सूत्र S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अतिशय सोपं आहे. तुम्ही ह्या वाक्यरचना केलेल्या आहेत, परंतु या क्रमाने आपण सध्या सुरुवातीला फक्त ऍक्टिव्ह व्हाईस शिकणार आहोत. एकदा हे 36 प्रकार शिकले तर मग आपण पॅसिव्ह व्हाईस जे आहे तर ती वाक्य शिकूया. आज आता वेळ थोडा राहिलेला आहे, 7-8 मिनिटं. त्या मिनिटामध्ये एवढी ही वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवतो. आज आपण क्रियापद घेणार आहोत. नेहमीच तुमच्या परिचयाचं प्ले म्हणजे खेळणे. तर ते क्रियापद इथं मी घेऊन ही वाक्यरचना करतोय. लक्ष द्या. पहिलं वाक्य याच क्रमाने तुम्हाला ही वाक्य तयार करायची. तुम्हाला सर्वांना येतात. आय प्ले क्रिकेट. यामध्ये लक्ष द्या. आयला म्हणतात सब्जेक्ट, प्लेला म्हणतात वर्ब, क्रिकेट म्हणजे ऑब्जेक्ट. आणि याचा अर्थ होतो न चुकता व्यवस्थित लिहायचं. मी क्रिकेट खेळतो. बघा, जे कर्म होतं ते मराठीत कोणत्या जागेवर आलं आणि क्रियापद मराठीमध्ये नेहमी वाक्याच्या शेवटी असतं. तर बघा, मी क्रिकेट खेळतो. दुसरं वाक्य या ठिकाणी आय झाल्यानंतर वी प्ले क्रिकेट. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. तिसरं वाक्य बघूया. वी प्ले क्रिकेट. आम्ही झाल्यानंतर मग आपल्याला करता घ्यायचा यू प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतो.
तू क्रिकेट खेळतो. चौथं वाक्य आहे यू प्ले क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळतात. तुम्ही क्रिकेट खेळतात. पाचवं वाक्य आहे यू झाल्यानंतर दे प्ले क्रिकेट. इथं मात्र तुम्हाला लिहायचंय ते त्याती क्रिकेट खेळतात. व्हिडिओ रेकॉर्डिंग उलटी होते तरी परंतु तुम्ही समजावून घ्या. ते क्रिकेट खेळतात. आता सहावं वाक्य. इथं वाक्य घ्यायचं इफ प्लेज PLAYS. या ठिकाणी हा नियम लक्षात ठेवायचा जो मगाशी शिकवण्याच्या ओघात लिहून देणं राहिलेला आहे. तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावायचा. यस केव्हा प्रत्यय लावायचा, ES केव्हा प्रत्यय लावायचा याचे नियम मी पुढच्या तासिकेमध्ये तुम्हाला लिहून देईल. ही प्लेज क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळते. मग येतो सातवं वाक्य ही प्लेज क्रिकेट. सातवं वाक्य येतं शी प्लेज क्रिकेट. शी प्लेज क्रिकेट. ती क्रिकेट खेळते. शी प्लेज क्रिकेट. ती क्रिकेट खेळते. आठवं वाक्य तुम्हाला लिहायचंय ही प्लेज क्रिकेट. PLAYS. ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. आता जागे अभावी तोंडी सांगतो. नवं वाक्य तुम्हाला तिथं लिहायचंय बालिका प्लेज क्रिकेट. बालिका क्रिकेट खेळते. आणि 10वं वाक्य लिहायचंय मनोज प्लेज क्रिकेट. वैभवचं लिहिणं होईपर्यंत 1-2 मिनिटं आपण थांबूया आणि यदा कदाचित जर क्लास संपला तरी काय हरकत नाही, उद्या आपण कंटिन्यू करूया. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहित असेल तर लिहून घ्या. इथं मात्र शेवटची 2 वाक्य तुम्हाला लिहायची. तिथं तुम्ही एक स्त्रीलिंगी करता वापरायचं आहे बालिका प्लेज क्रिकेट आणि शेवटी लास्ट 10व्या क्रमांकाला मनोज प्लेज क्रिकेट अशी वाक्य वापरायची. छान अक्षर काढा, चांगलं लिहा. तर आता लिहून झाला असेल तर उद्या अशाच पद्धतीने तुम्ही लिहून घ्या क्रियापद. WRIT राईट या क्रियापदाला घेऊन WRIT राईट म्हणजे लिहिणे या क्रियापदाला घेऊन व्यवस्थित 10 वाक्य पूर्ण करायचे. उद्या मी क्लास सुरू झाला ऑनलाईन आपला किती वाक्य तुम्हाला बघायला लागेल म्हणजे वाचायला लागेल आणि मग त्याच्यात जर काही त्रुटी असेल चूक असेल तर ती तुम्हाला सांगेल. तर लिहिणं झालं का बोर्डवरचं? राईटचे सगळे रूप लिहून घ्या. WRIT राईट. दुसरं रूप लिहा राईट WRITES. नंतर दुसरं रूप लिहा त्याचं भूतकाळी रूप रोट WROT.
राईट, रोट. तिसरं रूपल्या रिटर्न, WRI, डबल TEN, राईट, रोट, रिटर्न. त्या पुढेल्या रायटिंग, WRITING, WRITING, म्हणजे लिहित आहे. ING रूप त्याचं. झालं लिहून. चल यश, ही 10 वाक्य वाच यश. हा, गुड. क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट. गुड. ते त्याची क्रिकेट खेळतात. हम्म. 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 शाबाश. हम्म. हा, शाबाश. पृथ्वीराज वाच. पृथ्वी. हा, वाच बेटा. व्हिडिओ सुरू कर तुझा. हा, ओके. तू दिसत नाहीये त्याच्यामुळे म्हणलं. चल वाचायला सुरुवात कर. गुड, दिसतोय. वाच आता. हम्म. गुड. शाबाश. हम्म. खेळतात नाही, खेळतो. हम्म. द नाही म्हणायचं, दे, THEY, दे प्ले क्रिकेट. हा, नेक्स्ट. आय नाही, ते इट, इट प्ले क्रिकेट. हा, नेक्स्ट. बरली मग पटकन लिहिलं. होय वाच. जाऊ दे, आता टाइम संपला. काय बी झालं, राईट, काय